हा साई चरित्र मार्ग धोपट, जेथे जेथे याचा पाठ, तेथेच द्वारकामाईचा मठ, साई प्रकट निश्चय. जेथे साई चरित्र पठन, तेथे सदैव साईव निवसन. श्रद्धापूर्वक चरित्र आवर्तन, करिता तो प्रसन्न सर्व भावे. दिवसाच्या कोणत्याही प्रहरी वाचिल नित्य हे चरित्र जरी, निजगुरु राज सहश्रीहरी, भेटेल निर्धारी भाविका. सर्वांचे कल्याण असो ही साईचरणी प्रार्थना. श्री साईबाबांची भक्ती का करावी याचे 11 कारणे आहेत. पहिलं आणि महत्त्वाचे कारण म्हणजे श्री साई चरित्रकार हेमाडपंतांनी म्हटल्याप्रमाणे बाबांनी भक्त मागतील त्या इच्छा पुरविण्याचे व्रतच घेतलेले आहे. जो जे मागे त्या ते देई, हे ब्रीद जयाने बांधिले पायी. म्हणून म्हणतो करी गा घाई, दर्शन घेई साईंचे. आणि तेही लगेच उशीर न लावता तुम्ही खऱ्या श्रद्धेने मागा आणि सबुरी धरा, की कोडे सुटलेच म्हणून समजा. तुम्ही कोणी कोठेही असा, भावे मज पुढे पसरिता पसा. मी तुमची या भावा सरीसा, रात्रंदिव उभाच. प्रसन्नही ते कसे सहज होतात. कठीण तपश्चर्या नको, कष्टदायक उपास तापस नको, किंवा कठोर इंद्रिय दमन नको. बाबांनी म्हटल्याप्रमाणे फक्त तू मजकडे अनन्य पाही, पाहीन तुझकडे तैसाच मीही. केले म्हणे जे पुरे, याहून सोपी साधना आणखी कुठली असेल. बाबांना देहत्याग करून जवळपास 74 वर्षे झाली आहेत, तरी आजही हजारो भक्तांना त्यांचे अस्तित्व जाणवते आणि त्यांच्या हाकेला ते धावून आल्याप्रमाणे पचित येते. झालो जरी ग्रतप्राण, वाक्य माझे माना प्रमाण. माझी हाडे तुर्बती मधून, देतील आश्वासन तुम्हास. बाबाच देहधारी नसल्याने त्यांची सद्गुरू म्हणून भक्ती केली तर आपली फसवणूक होण्याची काळजी नाही. आजकाल आपल्या देशात स्वतःला भगवान, अवतार, महर्षी म्हणविणारे अनेक गुरु पाहिले, म्हणजे खरा सद्गुरू कोणता हे जाणणे कठीण होऊन बसले आहे. स्वये जाते अनुभव नाही, तो काय शिष्य ते देईल पाही. जयानं अपरोक्ष न अनुभव काही, सद्गुरू कदाही न म्हणावा. शिष्यापासून घ्यावी सेवा, स्वप्नीही न धरी ऐसा हा बावा. उलट शिष्यार्थ निजदेह लागावा, इच्छितो जाना सद्गुरू. बाबांच्या भक्तीसाठी पैशाची जरुरी नाही. नुसते फूल किंवा पानही खऱ्या प्रेमाने व आदराने अर्पण केले तरी त्यांना चालते. एवढेच काय, 2 हातांचा नमस्कारही ते गोड मानून घेतात. 2 हात एक माथा, स्थैर्य श्रद्धा अनन्यता. न लगे दुजे साईनाथा, एक कृतज्ञता ते व्हावी. बाबांना साकडे घालण्यासाठी प्रत्येक वेळी भाडे खर्चून शिर्डीची वारी करण्याची गरज नाही. त्यांना भक्ताने कुठूनही 7 समुद्रापलीकडूनही हाक मारली तरी ते धावून येतात. मज न लागे गाडी घोडी, विमान अथवा आगीन गाडी. हाक मारी जो मज आवडी, प्रगटे मी ते घडी अवलिंबे. त्यांच्या द्वारकामाईतील अखंड तेवणाऱ्या धुनीतील उदी हे सर्व रोगांसाठी रामबाण औषध आहे. त्याची किंमत फक्त 2 पैसे, म्हणजेच श्रद्धा व सबुरी. उदींचे या केलिया चर्चन, आदिव्याधी होई निरसन. होईल पातक निरसन अशेष, सुख संतोष सर्वदा. हेमाडपंतांनी लिहिलेल्या त्यांच्या साई चरित्रात वेद, उपनिषदे व गीता यांचे सारस सर्वस्व गोष्टीरूपात साठविलेले आहे. त्यांचे फक्त सतत वाचन व मनन करून त्यातील उपदेश आचरणात आणला की मोक्षप्राप्ती निश्चित होते म्हणून समजा. ग्रंथ नव्हे हा कल्पवृक्ष, संसार जनान वाटे वृक्ष. मुमुक्ष भाविकान केवळ मोक्ष, अनुभव प्रत्यक्ष पाहावा. बाबांचे साई हे नाव किती छोटे, किती मधुर व उच्चारणास किती सोपे. अवघड जोडाक्षरे नाहीत आणि जिभेला त्रासही नाही. सोडून या लाख चतुराही, स्मरा निरंतर साई साई. भेडा पार होईल पाही, संदेह काही न धरावा. शेवटचे आणि 11वे म्हणजेच महत्त्वाचे कारण, श्री साईबाबा तुमच्या ऐच्छिक इच्छा पूर्ण करतातच, त्याचबरोबर ते तुम्हाला मोहमय संसारात गुरफटू देत नाहीत. हळूहळू तुम्हाला परमार्थाची गुढी लावून, वारंवार दिशा दाखवून नित्य आनंदमय अशा मोक्षाकडे घेऊन जातात. मज होऊनी अनन्य शरण, जया माझे अखंड स्मरण. तया जे मज माथा ऋण, फेडीने उद्धरण करून या. ओम श्री सद्गुरू साईनाथ महाराज की जय. श्री साईंचे जे चरित्र आहे त्यात एकूण 52 अध्याय आहेत. त्या 52 अध्यायात कुठल्या कुठल्या गोष्टी वर्णन केलेल्या आहेत त्या मी तुम्हाला आता सांगतो. पहिल्या अध्यायात मंगलचरण झाले, विघ्नांचे हरण करणारा, जगाचे मूळ कारण, शंकर पार्वतीच्या गळ्यात ताईत,
अशा श्री गजाननाला नमन केले. वाणीचा अपूर्व प्रभाव असलेली, बुद्धीचे अतिचातुर्य असलेली, विश्वाला मोह घालणारी व इच्छिलेल्या गोष्टी देणारी अशी जी सरस्वती, तिला नमन केले. कुलगुरू, आप्तेष्ट, गुरुजन, परमेश्वराचे जणू काही सगुण अवतारच असे जे संत व सज्जन लोक आणि शरण जाण्यास योग्य व मोक्षाचा गुप्त ठेवा असे जे सद्गुरूंचे साई भगवान यांना नमस्कार केला. शेवटी गहू दळण्याची कथा सांगून महामारी पूर्ण कशी घालविली हे स्पष्ट करून साईबाबांच्या सामर्थ्याचे वर्णन केले. दुसऱ्या अध्यायात चालू ग्रंथ लिहिण्याचा हेतू, दाभोळकरांना बाबांचे प्रथम दर्शन, त्यांचे हेमाडपंत म्हणून नामकरण, गुरुची आवश्यकता नाही या वादाचे खंडन वगैरे गोष्टी सांगितल्या. तिसऱ्या अध्यायात हा ग्रंथ लिहिण्याची दाभोळकरांना साईमुखातून आज्ञा कशी झाली ते सांगितले आणि मग रोहिल्याचा वृत्तांत कथन केला. चौथ्या अध्यायामध्ये जगतचालकाचे म्हणजे परमेश्वराचे अत्यंत लाडके जे साधू संत त्यांचे या पृथ्वीवर कोणत्या कारणाने जन्म घेणे झाले याची विस्ताराने चर्चा झाली. तसेच साक्षात दत्ताचे अवतार व प्रत्यक्ष स्वर्गीय कल्पवृक्ष असे जे श्राई त्यांचे शिर्डी क्षेत्री प्रथम आगमन कसे झाले याचे समग्र वर्णन झाले. पाचव्या अध्यायात आधी शिर्डी क्षेत्री गुप्त होऊन मग पुन्हा श्रीमंत चांद पाटलाबरोबर तेथेच प्रगट होऊन साईबाबांनी सगळ्यांना आश्चर्यचकित कसे केले, गंगगीर वगैरे संतांशी एकत्र बसणे उठणे कसे झाले आणि आपल्या डोक्यावर दुरून पाणी वाहून बाग निर्माण कशी केली याचे समस्त निरूपण झाले. सहाव्या अध्यायात रामनवमीचा मोठा उत्सव, बाळाबुवा कीर्तनकार व मशीद माईचे जीर्णोद्धार याविषयी सविस्तर वर्णन केले गेले आहे. सातव्या अध्यायात बाबांचे ध्यानस्थ असणे, खंडयोग, धोतीपोती इत्यादी प्रयोग करणे, हिंदू की मुसलमान असल्याचे ढोंग करणे आणि संतांचे मनोगत समजण्यास किती अवघड असते याचे वर्णन झाले. बाबांचा पोशाख, बाबांचे वागणे आणि रोग्यांना औषध देणे, त्यांची चिलीम, जात, धुनी, मशिदीत व देवळात दिवे लावणे, त्यांचा आजार व त्यात नानासाहेब चांदोरकरांनी डॉक्टरला नेऊन आणि भागोजी शिंद्याने हाताला तूप चोळून व पट्ट्या बांधून केलेली सेवा, हे सर्व दृश्य आश्चर्यकारक होते. भागोजी शिंद्यांची महाव्याधी, खापर्ड्यांच्या मुलाचं ग्रंथीज्वराचा उपाय आणि नानासाहेब चांदोरकरांचे बाबांना आपल्यावर पंढरपूरला चालण्याचा आग्रह करणे या सर्व गोष्टी विद्वान हेमाडपंतांनी सांगितल्या. आठव्या अध्यायात मनुष्य जन्माचा अपूर्व महिमा, साईबाबांची भिक्षा मागण्याची तरा, बायजाबाईची संतसेवा आणि बाबांचे जेवणाचे कौतुक यांचे वर्णन झाले. तसेच बाबा, तात्या व म्हाळसापती हे तिघे मशिदीत कसे झोपत असत, बाबांचे ते दोघांवर खास पण एकसारखे प्रेम कसे होते आणि राहता गावचे खुशालचंद शेठ आणि शांती व ज्ञान यांचे खान असलेले साईबाबा यांचा कसा प्रेमसंबंध होता या निरूपणाचा आनंद या अध्यायात आहे. नवव्या अध्यायात भक्तश्रेष्ठ तात्या पाटील, एक थोर इंग्रज गृहस्थ व तात्यासाहेब नुलकर यांचे आज्ञा मोडल्याने घोर परिणाम भोगणे, बाबांच्या भिक्षा मागण्याच्या अधिकाराची लक्षणे, 5 प्रकारचे महायज्ञ करून आणलेले भिक्षेचे अन्न बाबांनी खाणे याबद्दलचे वर्णन मोठ्या चातुर्याने झाले. तसेच कट्टे प्रार्थना समाजिष्ट बाबासाहेब तरखड हे नंतर थोर व एकनिष्ठ साईभक्त बनल्याची कथा या अध्यायात सांगितली आहे. अवघी 4 हात लांब व तशीच विधभर रुंद अशा आढ्याला उंच टांगलेल्या फळीवर योगेश्वर बाबांचे झोपणे असे. शिर्डीत केव्हा पाय ठेवला, किती वर्ष राहणे झाले, देहावसान कधी घडले यांचे हृदयंगम निरूपण 10व्या अध्यायात झाले. अंतःकरणात गुरुरायांची शांत व कसलीही इच्छा नसलेली स्थिती होती, पण बाहेर ते पिशाच्य वृत्ती दाखवित असत. लोकसंग्रह करण्याची त्यांची नित्य व कधीही न ढळणारी प्रवृत्ती होती. वेदांत व शास्त्रांत सांगितलेली धर्मांची लक्षणे समजावून सांगण्यात, परमार्थाचे प्रपंचाचे शिक्षण देण्यात आणि भक्ताच्या व अभक्तांच्या मनाची परीक्षा करण्यात साई सद्गुरूंची हातोटी विलक्षण होती. या सर्व गोष्टींचे आणि बाबांची बैठक, बाबांचे ज्ञान, बाबांचे स्वरूप, बाबांचा गुरुत्वपणाचा अधिकार, त्यांचे सामर्थ्य व महिमान यांचेही वर्णन झाले. 11व्या अध्यायात बाबांची सत्य, ज्ञान व आनंदयुक्त स्थिती असल्याची जगभर प्रसिद्धी, डॉक्टर पंडितांची प्रेमभक्ती, सिद्दीक फाळकेंचा पूज्य भाव याबद्दलचे वर्णन झाले. तसेच ढगांचा काळोख, वावटळासह मुसळधार पाऊस बाबांनी कसा आवरला आणि अग्नीवर त्याची कशी विलक्षण सत्ता होती आणि सोसाट्याच्या वारापासून बाबांनी सगळ्यांचे रक्षण कसे केले याचे सुंदर व सविस्तर निरूपण झाले. 12व्या अध्यायात काका महाजनी, नाशिकचे धुमाळ वकील, नानासाहेब निमोणकर एक मामलेदार व त्यांचा रामोपासक डॉक्टर मित्र
व सर्वांच्या भिन्न भिन्न प्रकारच्या प्रसंगाचे गोड शब्दात वर्णन झाले. नाशिकचे अग्निहोत्री मुळे शास्त्री संत घोरप स्वामींचे शिष्य होते आणि फार संशय होते. त्यांची साई दर्शनाची आश्चर्यकारक कथा या अध्यायात सांगितलेली आहे. 13व्या अध्यायात बाळा शिंप्याचा हिवताप, काळ्या कुत्र्याला दहीभात घालून बरा करणे, बापूसाहेब बुट्टींची महामारी, अक्रोड पिस्ते चारून घालविणे, कानाचा रोग असलेल्या आळंदीच्या स्वामींना नुसत्या आशीर्वादाने निरोगी करणे आणि काका महाजनी भोगीत असलेले जुलाबाची पीडा, भुईमुगाचे दाणे घालविणे या सर्व गोष्टींचे वर्णन झाले. तसेच पोटशुळाची व्याधी जडलेल्या हरद्याच्या भक्त दंतोपंतांच्या सगळ्या लोकांसमोर बाबांनी नुसत्या आशीर्वादाने कसे मुक्त केले आणि एका भीमाजी पाटलाचे कपक्षयाचे दुखणे नुसते उदी लावून कसे घालविले ही सर्व हकीकत सांगितली. 14व्या अध्यायात नांदेडचे पारशी रे शेठ रतनजी जे प्रख्यात व्यापारी होते परंतु पुत्र संतान नसल्याने मनात दुःखी होते, त्यांना पुत्र संतान देऊन साईबाबांनी कसे सुखी केले आणि नांदेड शहरात गुप्तपणे हमाली करून असणाऱ्या मौलीसाहेब नावाच्या संतांची साईबाबांच्या खुनेच्या शब्दांची सगळ्यांना ओळख कशी झाली ही आश्चर्यकारक कथा सांगितली. 15व्या अध्यायात दासगणूंना बाबांनी नारद मुनींची कीर्तने करण्यास सांगितले. चोळकरांचे व्रत, त्यांना साखरेचा चहा पाजून फेडले आणि पाल चुकचुकल्यावरून औरंगाबादेहून आलेली पाल मशिदीतील पालीला भेटल्याची बातमी सर्वांना दिली. या सर्व कर्णकथांचे वर्णन झाले. 16व्या अध्यायात संतती व संपत्ती यांनी परिपूर्ण असलेले एक गृहस्थ साईबाबांच्या कीर्तीचा डंका ऐकून ब्रह्मज्ञान मिळविण्यासाठी शिर्डीला आला. ज्याची ब्रह्म प्राप्त करून घेण्याची इच्छा असेल त्याला मनाला आधी संसारात विरक्ती वाटली पाहिजे आणि धनाचा लोभ सुटला पाहिजे आणि खिशात नोटा असून ज्याला बाबांना 5 रुपये देवत नाही त्यांना ब्रह्म कसे मिळणार याविषयी मनोहर कथांमध्ये साईंनी उपदेश करण्याची शैली व हेमाडपंतांची प्रसादयुक्त वाणी यांचा दुधात साखर पडल्याने संयोग झाला. 17व्या अध्यायात पूर्वीच्याच कथेच्या संबंधाने ब्रह्मज्ञानाचे विस्तारपूर्वक कथन आणि धनाचा लोभ पूर्णपणे घालविण्याबद्दल ऐकण्यासारखे वर्णन झाले. 18व्या अध्यायात साठ्यांची श्री गुरुचरित्राबद्दलची कथा, राधाबाईंनी केलेल्या उपदेशाचे वर्णन आणि हेमाडपंथांवर झालेल्या बाबांच्या अनुग्रहाची हकीकत हे सर्व कौशल्याने सांगितले. 19व्या अध्यायात हेमाडपंथांवर झालेल्या अनुग्रहाच्या कथेचाच विस्तार श्री साईंच्या उपदेशानुसार अत्यंत विचारपूर्वक पद्धतीने केला. 20व्या अध्यायात दासगणूंनी ईशावास्य भावार्थ बोधीने लिहिण्यास सुरुवात केली. त्यात मनाला एक शंका उद्भवली. त्यांनी ती बाबांना विचारली आणि बाबा म्हणाले, काकासाहेब दीक्षितांची मूल करीन, तिचे नाव निवारण करील. अशा सद्गुरूंच्या अपूर्व महिमेचे गोड निरूपण झाले. 21व्या अध्यायात एका सद्गुणी उपजिल्हाधिकाऱ्यावर वाचिले ते नाही संपले, पाहिजे ते कृतीत उतरले असा उपदेश करून दुसऱ्या विद्वान पाटणकरांवर नवविधा भक्तीचा महिमा सांगून आणि तिसऱ्या एका विलक्षण वकिलावर ताशेरा झाडून उपहास, निंदादी कुत्सित संग्रह न करण्याचा उद्देश करून केलेले कृपेचे वर्णन झाले. 22व्या अध्यायात संसारातून तारणारी ही मशीदमाई म्हणजे द्वारावती किंवा द्वारकाच आहे असे बाबांनी सगळ्यांना लोकांना सांगितले, पण त्यांचा भावार्थ कोणा एकालाही कळेना. बाबांनी मशीदमाईच्या गुणांची स्तुती केली. कोपरगावचे मामलतदार बाळासाहेब मेरीकर व नागपूरचे श्रीमंत बापूसाहेब बुट्टी यांचे सर्पदंश टाळले. अमीर शक्करचा संधिवत घालविला व त्यांच्यावरचा सर्पाचा धोका टळला. हेमाडपंथांवरचे विंचवाने टंक मारण्याचे संकट आणि इतरांवरचे सर्पदंशाचे संकट अरिष्ट घालवून त्यांचा भयंकर अपमृत्यू टाळला. हे सर्व वर्णन झाले. 23व्या अध्यायात योगाभ्यासकांचे शंका निरसन, माधवरावांच्या सर्पदंश संकटाचे निवारण, बाबांची अष्टप्रहर जळणारी धुनी व त्यासाठी लागणारी जळाऊ लाकडे आणि बोकड मारण्याचा प्रसंग यांचे अति सुंदर वर्णन झाले. तसेच बडेबाबांचा अतृप्त स्वभाव कसा होता, किती दिले तरी आणखी पुष्कळ हाव त्यांना कशी होती, गुरुची आज्ञा पाळण्याची निष्ठा तर मुळीच नव्हती, तरी त्यांचा बाबांकडून बडेजाव कसा होत असे आणि भक्तश्रेष्ठ काकासाहेब दीक्षित जे गुरूंच्या आज्ञा पाळण्यास परम एकनिष्ठ होते, त्यांची परीक्षा घेऊन लोकांपुढे त्यांचे कौतुक करण्यासाठी सद्गुरूंची लीला कशी केली या सर्व गोष्टींचे विशिष्ट तऱ्हेने आणि उत्कृष्ट वर्णन झाले. 24व्या अध्यायात फुटाण्याचे निमित्त करून बाबांनी हेमाडपंथांना शिकवून दिले की सद्गुरूंचे स्मरण केल्याशिवाय कोणत्याही विषयाचे सेवन करू नये. तसेच अण्णा बाबरे, मावशीबाई या दोघात साईबाबांनी भांडण कसे लावले या थट्टा मस्करीचे कौतुक हेमाडपंथांनी गायले. 25व्या अध्यायात अहमदनगरचे राहणारे कासार जातीचे भक्त दामू अण्णा यांची कापूस व तांदळाचा फार मोठा सौदा करण्याची इच्छा होती, पण त्या सौद्यात त्यांचे निश्चितपणे नुकसान होईल
आणि आंबे खाल्ल्याने संतानप्राप्ती होईल हे ज्ञानरूपी सूर्य जे श्री साई यांनी सांगितलेल्या कृत्यांचे निरूपण झाले. 26व्या अध्यायात दुसऱ्या संतांकडून अनुग्रह पावलेल्या पंत नावाच्या एका भक्ताला बाबांनी त्याची लगेच खून पटवून दिली, आनंदित केले. भक्त हरिश्चंद्र पितळ्यांच्या अपस्माराने पिडलेल्या मुलाचा सगळा रोग नुसत्या कृपादृष्टीने दूर पळविला आणि पितळ्यांना पूर्वी 2 रुपये दिले असल्याचे बोलून आणखी 3 रुपये देऊन त्यांची पूजा करण्यास सांगितले. या सर्व गोष्टींचे मोहक वर्णन झाले. 27व्या अध्यायात एकनाथी भागवताची पोथी आपल्याला प्रसाद म्हणून घेण्याच्या इच्छेने काका महाजनी बाबांच्या हातात देतात, परंतु बाबा ती माधवरावांना देतात हे सांगितले. तसेच एका रामदासाच्या पोथ्यात असलेली विष्णू सहस्रनामाची पोथी त्याला नकळत बाबा घेतात आणि तीही माधवरावांना देतात आणि अशा प्रकारे विष्णू सहस्रनामाची पोथी देऊन श्यामरावांवर दयेचे सागर साई अनुग्रह कसा करतात याचे वर्णन झाले. 28व्या अध्यायात सांताक्रूजचे भक्त लक्ष्मीचंद मुन्शी व बुऱ्हाणपूरची चिडीबाई व गुजरातचा पुण्यराशी ब्राह्मण मेघा हे तिघे बाबांच्या चरणी येऊन कसे पोहोचले, त्या सर्वांना स्वप्नात दृष्टांत देऊन त्यांचा जागेपणी अनुभव कसा केला हे श्री साईमाऊली कोणालाही न उमजणारी गोष्ट प्रेमाने कथन केली. 29व्या अध्यायात भोळा शंकर असलेल्या साईबाबांना दान करण्याच्या उदारतेच्या सोहळा पाहण्यासाठी मद्रास प्रांताचा एक भजनी मेळा शिर्डी क्षेत्री कसा आला, रघुनाथराव तेंडुलकरांच्या मुलाच्या परीक्षेचा प्रकार, त्यांची बाबांनी दूर केलेली पेन्शनबद्दलची चिंता या सर्व बाबांच्या मनोहर लीलांचे वर्णन केले. तसेच श्री साई मोठे प्रेम असलेल्या भक्त डॉक्टर कॅप्टन हाट्यांचा ग्वाल्हेर मुक्कामी पहाटे स्वप्नात दर्शन दिल्याचे सुंदर कथानकही सांगितले. 30व्या अध्यायात वणीच्या सप्तशृंगी देवीचे उपाध्ये कोणी एक काकाजी वैद्य यांना देवीने साईंना जाऊन भेटण्याचा स्वप्नदृष्टांत कसा दिला आणि शिर्डीचे शामराव देखील त्याच देवीला केलेल्या नवस फेडण्यासाठी 30 वर्षांनी तेथे कसे गेले ते सांगितले. तसेच राहताशे खुशालचंद शेठ, पंजाबी ब्राह्मण रामलाल या दोघांना बाबांनी शिर्डीला चल म्हणून स्वप्नात कसे म्हटले याचे वर्णन केले. 31व्या अध्यायात मानस सरोवराला जाण्यास निघालेल्या मद्रासी संन्यासी विजयानंदाला श्रीकृष्णच असलेल्या श्री साईबाबांनी आपल्या पायांपाशी कसे ठेवले, साई चरणरूपी कमळातील भ्रमर असे भक्तश्रेष्ठ मानकर यांचा व हिस्र क्रूर अशा वाघाचा उद्धार कसा केला ही सुंदर कथा वर्णन करून सांगितली. 32व्या अध्यायात साईबाबांनी आपल्या मुखाने कथा सांगितली की आम्ही सज्जन चौघेजण देवाचा शोध लावण्यासाठी रानात हिंडत असताना मी अभिमान टाकून देताच गुरु महाराजांनी मला दर्शन दिले. तसेच उपवास करणाऱ्या गोखलेबाईंचे कथानक आणि बाबांनी आणखी एक स्वतः सांगितलेल्या बिडगावी बाबांनी जरीचे काम केलेल्या वार्तेचे कौतुक हिमडपंतांनी गायले. 33व्या अध्यायात नारायण जनींच्या मित्राला एकाएकी विंचू चावला, एका भक्ताच्या मुलीला तापाने त्रास दिला आणि नानासाहेब चांदोरकरांची मुलगी प्रसूतीच्या वेदनाने घाबरून जाऊन मनात दुःखी झाली आणि कोणालाही काही सुचेना. अशावेळी ओदीचा अमोघ प्रभाव सगळ्यांना खरोखर कळल्याचे मोहक वर्णन झाले. त्याशिवाय भक्तश्रेष्ठ आप्पासाहेब कुलकर्णी, बाळाबुवा भजनकार यांची आणि श्रद्धावंत भाविक भक्त हरिभाऊ कर्णिक यांच्या दक्षिणेची बोधप्रद कथाही या अध्यायात सांगितली. 34व्या अध्यायात मालेगावच्या एका डॉक्टराचा पुतण्या हाडेव्राणाने अति त्रासलेला होता. भक्तश्रेष्ठ डॉक्टर पिल्ले भयंकर नारूने पीडित होते. शिर्डीचे बाबाची यांचे कुटुंब ग्रंथीज्वराने जर्जर झाले होते. एका इराणी लहान पोर फेफरे आल्याने फार दुःखी होते. हृदयाचे एक गृहस्थ मुतखड्याने अत्यवस्थ होते आणि मुंबईचे एका प्रभू कायस्थ गृहस्थाचे कुटुंब प्रसूतीच्या समयी महासंकटात सापडलेले होते. या सर्व रोगांचे उदीच्या नुसत्या स्पर्शाने उच्चाटन झाल्याचे निरूपण झाले. 35व्या अध्यायात काका महाजनींचे एक निर्गुणाचे पूर्ण भजन मित्र बाबांच्या नुसत्या दर्शनानेच मूर्तीपूजक कसे बनले आणि मुंबईचे एक सॉलिसिटर धरमसिंग जेठाभाई ठक्कर यांना गुरुश्रेष्ठ बाबांनी सबीज द्राक्षे लगेच निर्बीज करून कशी दिली या कथेचे वर्णन झाले. तसेच वांद्र्याचे एक कायस्थ ज्यांना स्वस्थ झोप येत नव्हती आणि नेवाशेचे बाळा पाटील यांचे उदीचे अनुभव सांगितले. 36व्या अध्यायात नोकरीसाठी आणि चोराचा शोध लागण्यासाठी असे वेगवेगळे नवस करणाऱ्या गोव्यातील 2 गृहस्थांना साई समर्थ त्यांच्या नवसांची आठवण करून देतात. ही कथा सांगताना भारावून जाऊन हेबाडपंत म्हणतात की त्रिकाल ज्ञानी असलेल्या व ब्रह्मांड व्यापून असलेल्या या साई समर्थांच्या कीर्तीचे वर्णन करणे कोणाला शक्य आहे. तसेच सखाराम औरंगाबादकरची पत्नी
पुत्रप्राप्तीसाठी साईंच्या पायांशी धावत येते आणि तिची ती इच्छा श्रीफळ देऊन साई कशी पूर्ण करवितात याचे तात्पर्य हेमाडपंतांनी सांगितले. 37व्या अध्यायात इतरत्र क्वचितच पाहायला मिळणाऱ्या चावडी समारंभाच्या सोहळ्याचे वर्णन डोळ्यांनी पाहून रसाळ वर्णन हेमाडपंतांनी केले. 38व्या अध्यायात हंडीचे वेगवेगळे पदार्थ शिजवून नाना प्रकारची पक्वाने पकवून बाबा सर्वांना प्रसादाचे जेवण कसे देत असत याचे मनोहर वर्णन झाले. 39व्या अध्यायात साईबाबांनी नानासाहेब चांदोरकरांना त्यांचा संस्कृत भाषेचा अभिमान घालविण्यासाठी गीतेतील त्वद्विती प्राणिपातेनं या श्लोकाचे विवरण कसे केले आणि बापूसाहेब बुट्टींना दृष्टांत देऊन संतराय साईंनी देवळासमवेत वाडा बांधण्याची आज्ञा कशी केली ही हकीकत सांगितली. 40व्या अध्यायात मातोश्रींच्या व्रतांच्या उद्यापन समयी बाळासाहेब देव ब्राह्मण भोजन घालतात आणि त्यासाठी पत्र लिहून बाबांना आमंत्रण देतात. मग त्या दिवशी संन्यासाचा वेश घेऊन 3 विभूती येतात आणि ब्राह्मणांबरोबर जेवून जातात. यातील गुरु महाराजांची चतुराई कोणालाच कळत नाही. तसेच हेमाडपंत दृष्टांत देऊन छबी रूपाने सोंग धरून होळीच्या सणाच्या दिवशी बाबा भोजनाला कसे आले याचे सुंदर वर्णन झाले. 41व्या अध्यायात छबीचीच कथा विस्तारून कवी हेमाडपंत भक्तांसाठी वांद्र्याच्या अल्ली महम्मदाने सांगितलेल्या सद्गुरूंच्या अर्थक्य महिमेचे रसाळ व रम्य निरूपण करतात. तसेच बाळासाहेब देवांवर श्री साईबाबा रुद्रावतार धारण करून जळत्या निखाऱ्याप्रमाणे लाल लाल होऊन रागाने शिव्यांचा भडीमार करतात आणि मग रोज नियमाने ज्ञानेश्वरी वाचित जा असे म्हणून ती वाचण्याची रीत श्री साई नंतर स्वप्नात सांगतात याचे विवरण झाले. 42व्या अध्यायात भक्तदात्यांचे बाबांच्या कपाळावर त्रिपुंड रेखाटणे, साईंनी दिलेली आपल्या देहत्यागाची पूर्वसूचना, रामचंद्र पाटलाला आजारातून उठविणे आणि तात्या पाटलाचे मरण चुकविणे इत्यादी सर्व पुण्यकारक गोष्टी वर्णिल्या गेल्या. तसेच सद्गुरू साईनाथांच्या निर्याणाचा वृत्तांत ऐकून श्रोत्यांच्या मनात उद्विग्नता उठली आणि हेमाडपंतांचा जीव व्याकुळ झाला. 43 व 44 या दोन्ही अध्यायांत बाबांचा निधन वृत्तांत जो मागच्या अध्यायात अपूर्ण राहिला तोच हेमाडपंत आता निसंशयपणे पुरा करतात. 45व्या अध्यायात एकदा काकासाहेब दीक्षित, काका महाजनी व माधवराव देशपांडे यांच्यासह मुंबईत एकनाथी भागवत वाचित असताना त्यांच्या मनात शंका उद्भवली. माधवरावांनी त्या शंकेचे निरसन करण्याचा प्रयत्न केला, परंतु दीक्षितांच्या मनाला समाधान झाले नाही. मग आनंदराव पाखाड्यांनी दुसऱ्या दिवशी येऊन आपले स्वप्न सांगितल्यावर दीक्षितांच्या शंकेचे निरसन होते. ही सर्व कथा सांगितली. तसेच आढ्यावर टांगलेल्या फळीवर म्हाळसापती झोपू का शकणार नाही या प्रश्नाचे उत्तर साई समर्थ देतात. ही कथाही मोठ्या कौशल्याने वर्णन केली. 46व्या अध्यायात आपल्या जागीच बसून साईबाबांचे सर्व ठिकाणी हिंडणे फिरणे कसे असते, काशी गया येथे विचित्र तऱ्हेने जाऊन त्यांनी लोकांना चमत्कार कसा दाखविला या बाबांच्या अद्भुत चरित्रांचे वर्णन झाले. चांदोरकरांच्या मुलाच्या लग्नाच्या सोहळ्याला जाण्यासाठी बाबा श्यामेला सांगतात आणि गया शहरात त्यांच्या नजरेला बाबा छपी रूपाने दिसतात. तसेच 2 शेळ्यांच्या पूर्वजन्माची रम्य मधुर पवित्र व गूढ कथा साई शंकर स्वमुखाने सांगतात याचेही वर्णन झाले. 47व्या अध्यायात अशीच एक साप व बेडकाची किंवा लोभी कर्ज देणाऱ्या व घेणाऱ्याची पूर्वीच्या व्यवहाराची खरी हकीकत ब्रह्मा विष्णू व शंकरच असलेल्या श्री साईंनी सांगितलेल्या आणि वैर हत्या व ऋण फेडण्याकरता पुनर्जन्म घ्यावा लागतो याचा उपदेश केल्याचे हृदयंगम वर्णन सांगितले. 48व्या अध्यायात एक भक्तश्रेष्ठ शेवडे यांच्या वकिलीच्या परीक्षेचा प्रकार, दुसरा अभाविक सपटणेकर यांच्यावर केलेली कृपा याविषयी वर्णन झाले. 39व्या अध्यायात मुंबईचा राहणारा हरी कानोबा, हरिद्वारचे वक्रबुद्धीचे सोमदेवजी स्वामी हे दोघे अभिमान धरून संतांची परीक्षा घेण्यासाठी शिर्डीला आले आणि दर्शन घेताच बाबांनी त्यांच्या मनातले बोलून दाखविल्याने ते तात्काळ लज्जित झाले आणि साईचरणी चित्त जोडून ज्यांची जन्मजन्मांतरीची पापे धुवून निघाली हा वृत्तांत कथन केला. तसेच बाबांजवळ बसले असता बुरखेतील एका सुंदर स्त्रीचे रूप पाहून नानासाहेब चांदोरकरांचे मन विकारवश झाले ही गोष्ट सांगितली. 50व्या अध्यायात तद्विती प्राणिपातेनं याचाच अर्थ विस्ताराने सांगून त्यांचे समर्थ रघुनाथांचे चिरंजीव गोविंदराव दाभोलकर करतात. 51व्या अध्यायात हरी सीताराम दीक्षित, भक्त बाळाराम धुरंदर व नांदेडचे वकील पुंडलिकराव शिर्डीला प्रथम कसे आले
एकेकाची हकीकत ऐकून श्रोते आश्चर्यचकित होतात आणि भक्तांचा मनोसागर उचंबळून कसा येतो याचे वर्णन झाले. 52व्या अध्यायात ग्रंथाचे सिंहावलोकन करून हेमाडपंत दुष्टत्व घालवून बाबांनी सज्जनांचे संरक्षण करावे असे पसायदान मागून घेतात आणि श्री सद्गुरूचरणी लीन होऊन मस्तक व लेखणी अर्पण करून सर्व ग्रंथ संपवून कृतार्थ होतात. अशा प्रकारे गोविंदरावांनी श्री साई चरित्राचे अध्याय पूर्ण केले. त्यांच्या पायांना नमस्कार करून साऱ्या विश्वाच्या गुरुमाऊलीला मी नमस्कार करतो. अध्यायाचा सारांश जी सांगते तिलाच अवतरणिका म्हणतात. मोक्षाची इच्छा करणाऱ्या रसिकांसाठी ती मोक्षाची खरी वाट आहे. शेलेल्या म्हणजेच अंगावर घेण्याच्या उंची वस्त्राला जुन्या फाटक्या कपड्याचा पदर लावल्याप्रमाणे या श्री साई चरित्राला ही असली अवतरणिका जोडली म्हणून तिचा अव्हेर कराल तर चतुर श्रोत्यांनी एकदा या दासाची विनंती ऐकावी. शेला नव्हे तर गोंडस नीट बाळाला दीट म्हणजेच दृष्ट लागू नये म्हणून त्याला धीट बाळ काळी तीट लावतो. हा ग्रंथ म्हणजे सुंदर स्वादिष्ट अन्न आहे. त्यातील अध्यायरूपी अनेक प्रकारचे पदार्थ चांगले पचण्यासाठी हे अवतरणिका लेखनरूपी ताकाचे पिणे आहे. हा ग्रंथ म्हणजे सदा इच्छिलेली पदार्थ देणारी व अध्यायरूपी शुद्ध निर्व्यंग अव्यय असलेली कामधनु आहे. तिला दुष्ट लागू नये म्हणून अवतरणिकारूपी दृष्टमन्यांची माळ तिच्या गळ्यात घातली आहे. साईबाबा मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला एक 5 किलोमीटर अंतरावर साईतीर्थ थीम पार्क आहे, जेथे तुम्हाला वेगवेगळे आकर्षण जसे की द्वारकामाई, लंका दहन, सबका मालिक एक आणि तीर्थयात्रा त्या ठिकाणी करता येते. द्वारकामाईची हुबेहूब प्रतिकृती या ठिकाणी तयार केली गेलेली आहे. लंका दहन हा एक 5D सिनेमा आहे. यामध्ये तुम्ही 5Dचा एक्सपिरियन्स घेऊ शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला असे वाटेल की तुम्ही खरोखर त्या फिल्ममध्ये आहात. सबका मालिक एक हा एक तासाचा एपिसोड बाबांच्या चरित्रावरती दाखविण्यात आलेला आहे. तीर्थयात्रामध्ये भारतातील प्रमुख 12 मंदिरे त्यांची हुबेहूब प्रतिकृती यामध्ये साकारलेली आहे. ती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. तीर्थ या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे शो पाहायला मिळतात. तीर्थयात्रा, लंकादहन, सबका मालिक एक आणि द्वारकामाई हे तुम्हाला पूर्ण शो पाहायचे असतील तर यामध्ये तिकिटासाठी 2 कॅटेगरी केलेल्या आहेत. एक कॉम्बो फॉर ऑल शोज ज्याच्यामध्ये विदाऊट टॅक्सचे रेट दाखवले आहेत. जसं की अडल्टसाठी ज्यांची हाईट 4 फूट 6 इंच आहे त्यांना 450 रुपये तिकीट आहे. जी मुलं 3.3 ते 4.6च्या मध्ये आहेत त्यांना 349 रुपये तिकीट आहे. VIP रेट अडल्टसाठी 950 रुपये आहे आणि ज्या मुलांची हाईट 3 फूट 3 इंचाच्या आतमध्ये आहे त्यांना पूर्णपणे मोफत सर्व शो आहेत. कॅटेगरी सेकंडमध्ये जे तुम्हाला आत्ता शो सांगितले ते शो विथ टॅक्स किती रुपयाला बसतात ते आता सांगतो आहे. अडल्टसाठी ज्यांची हाईट 4 फूट 6 इंचाच्या वरती आहे त्यांना 530 रुपये तिकीट लागेल. जी मुलं ज्यांची हाईट 3 फूट 3 इंच ते 4 फूट 6 इंच आहे त्यांना 412 रुपये तिकीट लागेल. VIP रेट 1121 रुपये लागेल आणि जी मुलं 3 फूट 3 इंचाच्या आतमध्ये ज्यांची हाईट आहे त्यांना पूर्णपणे मोफत राहील. हे सर्व काही जे शो आहेत ते गर्दीनुसार त्यांचा वेळ बदलू शकतात. भारतातील पहिले हे साईतीर्थ थीम पार्क आहे. साईतीर्थ तुमच्यासाठी तीर्थयात्रा भारतभरातील एक प्रवेशात्मक प्रवास घेऊन येते. देशाच्या लांबी आणि रुंदीमध्ये पसरलेल्या 10 वेगवेगळ्या मंदिराचे साक्षीदार व्हा आणि एका श्वासात राईड घेताना तुमचे मन नमन करा. भारताला मंदिर बांधण्याची समृद्ध परंपरा हजारो वर्षापासून आहे. उत्तर ते दक्षिण आणि पूर्व ते पश्चिम भारतीय मंदिर स्थापत्यकला अभ्यंगतांना त्यांच्या निखळ सौंदर्याने बांधून ठेवते. ही सर्व प्राचीन मंदिरे उपासना आणि भक्तीची केंद्रे आहेत, जिथे लाखो भक्त त्यांच्या जीवनात शांती आणि सात्वन मिळवण्यासाठी भेट देतात. या दरम्यान एक वैविध्यपूर्ण भारत उलगडतो आणि आपण प्रवास करत असताना लोक, भाषा, संगीत, संस्कृती, खाद्यपदार्थ, कपडे सर्व काही बदलते.
तुम्ही शिर्डीला भेट देता तेव्हा श्री शिर्डी साईबाबा मंदिर हे एक आवश्यक आकर्षण आहे. परंतु एकदा तुम्ही शिर्डी मंदिराचे आश्चर्य पाहिल्यानंतर तुम्हाला शिर्डीमध्येच भारतातील आणखी 10 भक्ती स्थळांचे सौंदर्य पाहण्याची संधी मिळेल. 40,000 चौरस फुटांच्या विशाल इंडोर कॉम्प्लेक्समध्ये पसरलेली ही गडद राईड स्वतःची एक असेल आणि एक पाहुण्याला एक जबरदस्त अनुभव देईल. उत्तरेकडील केदारनाथ, बद्रीनाथ, दक्षिणेला तिरुपती, मीनाक्षी मंदिरापर्यंत आणि पश्चिमेला द्वारका ते पूर्वेला पुरी आणि मध्यभागी पंढरपुरीपर्यंत ही धार्मिक केंद्रे भारताची खरी विविधता दर्शवितात. शिर्डी आता केवळ श्री शिर्डी साईबाबा मंदिरासाठीच नाही, तर आणखी 10 मंदिरांच्या मोहक सौंदर्याने साई तीर्थ शिर्डी येथे ओळखले जाईल. आणखी एक आकर्षण आहे जे म्हणजे द्वारकामाई. कल्पना करा की साईबाबा स्वतः जिवंत होत आहेत आणि उद्यानात उपस्थित असलेल्या प्रत्येक पाहुण्यांशी बोलत आहेत. प्रत्येक भक्ताची इच्छा आणि स्वप्न पूर्ण होईल. 10 मिनिटांचा हा अनोखा शो जागतिक दर्जाचे ॲनिमॅट्रॉनिक्स आणि रोबोटिक्स आणि शो कंट्रोल टेक्नॉलॉजी वापरून तयार करण्यात आलेला आहे, ज्यामुळे भक्तांना दमछाक होऊ शकते. या शोसाठी 100 वर्षापूर्वीची प्राचीन द्वारकामाई रचना तयार करण्यात आलेली आहे. 250 भक्तांच्या आसन क्षमतेसह हा शो निश्चितच एक आकर्षण आहे, ज्याची तुम्हाला सर्वात जास्त प्रतीक्षा असेल. साई तीर्थ शिर्डीतील भारतातील पहिले भक्ती थीम पार्क तुमच्यासाठी लंका दहन हा लंकेतील हनुमानाच्या साहसाची आठवण करून देणारा नेत्रदीपक 5D अनुभव घेऊन येतो. हनुमान हा वायूचा देवता आहे. वायूचा पुत्र आणि अंजना नावाची खगोलीय अप्सरा होती. लहान असतानाच हनुमानाने पिकलेले फळ समजून आकाशात उडण्याचा आणि सूर्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या कृत्यामुळे संतप्त होऊन देवाचा राजा इंद्र याने हनुमानांना त्यांच्या दुष्कृत्यासाठी वज्रप्रहार केला. विजांचा कडकडाट होऊन हनुमानाच्या जबड्यावर आघात झाला आणि ते पृथ्वीवर पडले. या घटनेमुळे संतापलेल्या त्यांचे वडील वायू यांनी आपले अधिकार काढून घेतले. हवेच्या कमतरतेमुळे सर्व सजीवांना अपार त्रास सहन करावा लागला. अखेरीस भगवान शिवने हस्तक्षेप केला आणि हनुमानाचे पुनरुत्थान केले. वायूला जिवंत प्राण्यांकडे परत येण्यास प्रवृत्त केले. त्यांच्या कृत्याची भरपाई करण्यासाठी इंद्राने हनुमानाला वरदान दिले की त्याचे शरीर त्यांच्या वज्रासारखे मजबूत होईल. इंद्रांबरोबर इतर देवांनीही त्यांना अनोखे सामर्थ्यासह हनुमानाला अमर बनविण्यासाठी विविध वरदान दिले. जेव्हा हनुमानाने गैरवर्तन चालू ठेवले तेव्हा त्याला त्यांची आठवण होईपर्यंत त्यांच्या जादुई शक्ती विसरण्याचा शाप देण्यात आला. जेव्हा राजा रावणाने सीतेचे अपहरण केले तेव्हा प्रभू रामाने तिला शोधण्यासाठी वानर आणि अस्वल यांची एक सेना गोळा केली. हनुमानाने प्रभू रामाला मदत करण्यासाठी लंकेचा राजा रावणापासून त्याची पत्नी सीता हिला सावरण्यासाठी वानरांचे नेतृत्व केले. जांबवाने आपल्या शक्तीची आठवण करून दिल्याने हनुमान लंका दहनाच्या तयारीसाठी समुद्र ओलांडून लंकेला जाण्यासाठी तयार झाले. प्रभू रामाने हनुमानाला त्यांची अंगठी दिली. सीतेला त्यांचा संदेश प्रमाणित करण्यासाठी हनुमानाने वडिलांची वायूची प्रार्थना केली आणि उडी मारली. शाप आता दूर झाला. हनुमानाला त्यांच्या सर्व देवासमान शक्ती आठवल्या. तो पर्वताच्या आकारात बदलला आणि अरुंद नाला ओलांडून लंकेला गेला. त्यानंतर साई तीर्थ येथे लंका दहन चित्रपटाद्वारे चित्रित करण्यात आलेल्या लंका दहन आहे. सीतेला वाचविण्यासाठी हनुमानाच्या वीर पराक्रमाचे साक्षीदार व्हा. लंका दहन हे साई तीर्थ येथील सर्व वयोगटातील प्रेक्षकांनी अनुभवलेला स्टार आकर्षणांपैकी एक आहे. लंका दहन हा एक 5D सिनेमा आहे, ज्यामध्ये हवा, पाणी, गती, आवाज आणि स्पर्श यासह जोडलेल्या घटकांचा हनुमानाचे साहस जिवंत करतो. लंका दहन रामायण फक्त साई तीर्थ येथे अनुभवा.
दत्त